अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर कार्यालयाने गुटखा, पान मसाला आणि मावा यांसारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थाविरोधात विशेष मोहीम राबवून धडक कारवाई केली। 25 ते 29 मे या कालावधीत करण्यात आलेल्या 6 कारवायांमध्ये 1,21,372 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत तसेच अन्न सुरक्षा व मानके, सोलापुरात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई अधिनियम 2006 मधील कलम 26, 27, 30 व 59 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली। कारवाई दरम्यान सुमारे 50,000 रुपये किमतीचे एक वाहन जप्त करण्यात आले असून 5 आस्थापनांना सील ठोकण्यात आले आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुणे विभागाचे सह आयुक्त भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोपनीय माहितीच्या आधारे ही मोहीम राबवली। प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, उत्पादन, साठवणूक अथवा वाहतूक करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे।